रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या थिबा राजा कालीन बुद्धमूर्ती स्थलांतरित करू नये त्यास आमचा विरोध आहे अशा मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिले आहे। थिबा राजा यांनी स्थापन केलेली बुद्धमूर्ती अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यास आमचा विरोध आहे। तसेच बुद्धमूर्तीला हात जरी लावला तरी त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा भीम युवा पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेवर धडक देऊन दिला। कम्युनिटी सेंटरचे होऊ घातलेले कामकाज थांबवून बुद्धमूर्तीचे स्थलांतर न करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेतली। सतरा 12/2024 रोजी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती। थिबा राजा बुद्धमूर्तीजवळ कम्युनिटी सेंटरचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टला बैठकीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं। सदरची बातमी बघून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बौद्ध बांधवांमध्ये एक प्रकारची खळबळ माजली आणि गैरसमज देखील वाढले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रत्नागिरी नगर परिषदेचे CEO आहेत बाबरसाहेब, त्या बाबरसाहेबांसोबत चर्चा केली। पण त्यांनी त्या बातमीचं खंडन केलं आणि त्यांनी सांगितलं की सदरची बातमी मी दिलीच नाही आणि मी बौद्ध बांधवांना विचारत घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बांधकाम करणार नाही आणि सदरचा निधी जोपर्यंत तुमचं एकमत होत नाही तोपर्यंत रिलीज केला जाणार नाही अशी त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि सदरची बातमी खोडसाळपणे कुणी दिली आहे याचा देखील मी शोध घेतो असं आज रोजी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मी या तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना असं सांगू इच्छितो की सदरची बातमी ही गैरसमज पसरवण्यासाठी दिलेली आहे, तर त्या बातमीवरती कुणीही आपण विश्वास ठेवू नये आणि थिबा राजा बुद्धमूर्ती ही नगर परिषद हलवणार असे त्या बातमीमध्ये नमूद केलेलं होतं। पण बाबरसाहेबांनी आज स्पष्ट केलेले आहे की थिबा राजा कालीन जी बुद्धमूर्ती आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरित करणे किंवा हलवण्यात येणार नाही अशा प्रकारचं आज रोजी आम्हाला भीम युवा पॅन्थर संघटनेला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या स्वरूपाचं ते लेखी स्वरूपात देखील आम्हाला निवेदन करणार आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।